हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. लाल भोपळ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. आमच्याकडे कोकणात यापासून एक खमंग भाजी बनवली जाते. खास पारंपरिक कोकणी पद्धतीमध्ये ही भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. यासाठी इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे. तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 8 ते 10 मेथी दाणे, अर्धा चमचा हळद, आवश्यकतेनुसार हिंग, आवश्यकतेनुसार मीठ, ओल्या नारळाचा चव, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 2 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. सुरुवातीला कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाका. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, ही मोहरी व्यवस्थित तडतडायला हवी. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, नंतर 8 ते 10 मेथी दाणे. मेथी दाणे देखील त्याच्यामध्ये व्यवस्थित फुलायला हवेत. मेथी दाणे व्यवस्थित फुलले की त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. थोडा कढीपत्ता, नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद करपायला नाही पाहिजे. आता लगेच आपण त्याच्यामध्ये कापून घेतलेल्या भोपळ्याच्या फोडी टाकणार आहोत व हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपण टाकलेली सगळी फोडणी ह्या भोपळ्याला सगळीकडून लागायला हवी. हे सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्या. ही भोपळ्याची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. 1 ते 2 मिनिटं ही भाजी अशीच परतून घ्या. व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता याच्यावर झाकण ठेवून द्या. झाकण ठेवल्यानंतर ही भाजी एक 5 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर झाकण उघडून एकदा ही भाजी सगळीकडून एकसारखी मिक्स करून घ्या, जेणेकरून ती भाजी आपल्या भांड्याला खाली चिटकायला नको. इथे ही भाजी अजून व्यवस्थित पूर्णपणे शिजलेली नाहीये, म्हणून आपण याच्यावर परत झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं ही भाजी परत शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते. तुम्ही पाहताय भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता गॅस कमी करून याच्यामध्ये आपण आवडीनुसार ओल्या नारळाचा चव घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात ओल्या नारळाचा चव घालू शकता. ओल्या नारळाचा चव घालून हे सर्व एकदा मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिट आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटानंतर गॅस बंद करूयात. तयार आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेली लाल भोपळ्याची भाजी. ही भाजी तुम्ही गरमागरम तांदळाच्या भाकरी सोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता, पण तांदळाच्या भाकरी सोबत ही भाजी फार छान लागते. गरमागरम वरण भात असेल तर त्या वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील ही भाजी फार छान लागते.
वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन कोकणातील पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.